त्या ठिकाणी देखील आम्हाला नेहमीच आमंत्रण असते. ठोसाबाईची एक अद्वितीय क्रिकेटची स्पर्धा आपण नेहमी बघतोय. अंडरम क्रिकेट म्हटलं तर ठोसाबाईची नंबर 1 क्रीडा स्पर्धा नेहमी ती पावसाळ्याच्या दिवसामध्ये असते आणि खरोखरच कौतुक करावं लागेल स्वाप हल्या अँड ऑल टीमचं. प्रत्येकाची चांगली मेहनत त्यामध्ये आपण सातत्याने पाहिले गेले. वसई कोलीवाडा परिसर म्हटलं तर आगरी कोळ्यांचं गाव आहे त्या ठिकाणी आणि याच परिसरातील जर पाहिले गेले तर खेळाडू आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळतं. आईवा स्टेडियम आहे. आईवा स्टेडियमवरती प्रत्येक मान्यवर, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक आयोजक, प्रत्येक प्रेक्षक यांच्या प्रत्येकांचे आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. JTC लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक सुस्वागतम, हार्दिक स्वागत. टॉस का बॉस आपण जरूर बघताय सुंदररित्याने 2 पंच मैदानाच्या दिशेने वळाले गेलेत आणि त्यांचा इशारा आलाय. सामना सुरुवात. पहिलाच बॉल फेक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजय हरण्या याला आपण पाहिलं गेल्या मॅच मध्ये जबरदस्त पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आणि तिथून जर पाहिलं गेलं तर धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न जरूर अजयच्या माध्यमातून झाला गेला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्यवस्थित बॅटच्या रडरमध्ये येताना दिसत नाही आहे. एक धाव असेल त्या ठिकाणी आणि 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1च्या घरामध्ये. पहा, एखादी स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ काम नाही आहे. आज सांगितली उद्या भरवली परंतु एखादी स्पर्धा भरवण्यामागे 1, 2, 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि खरोखर जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा आपल्याला नागपूर चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे हाफ ट्रॅकर होता, अगदी व्यवस्थित बॅटच्या रडरमध्ये येता दिसला नाही आहे आणि यस पंचांचा इशारा आलाय. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. गेल्या मॅचमध्ये आपण असं पाहिलं, गेल्या मॅचमध्ये मला वाटते 4थ्या मॅचमध्ये आपण असं पाहिलं की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर 2 बॉलमध्ये 7 पाहिजे होत्या तर तिथून एक मागे बॉल गेला, 1 बॉलमध्ये 7 झाला नाही आणि तिथून जर पाहिलं प्रतिस्पर्धी संघ विजयी झाला. प्रितेश या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडला आहेत. एक उंच पुरे मजबूत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. समोर टाकलाय आणि यावेळेला चांगला फटका ओव्हर पिच बॉल होता. बॉलला पाठवले गेले लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करता 6 धावांकरिता ह्यूज सिक्सर. थँक्यू डीजे. आता वाट लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे प्रितेशने. पुन्हा एकदा त्याच दिशेने वारंवार फटके खेळतायत परंतु आता मात्र 2 धावा त्या ठिकाणी असतील आणि या 2 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 9च्या घरामध्ये. पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू तर सुरळीतपणे फेकून झालेले आहेत. या पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजेच आता टेनिस बॉल क्रिकेट सिंगल डबल्स राहिले नाही आहे. षटकार चौकार हीच बोलीभाषा आपण प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून जरूर आपण पाहतायत. ओव्हरती विकेटने शेवटच्या बॉलवरती देखील ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेरेशन झोन 1च धाव प्राप्त होईल आणि 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या घरामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मथुरेकर 11 या संघाला आपण जरूर बघतायत. या आपण ऐकणार आहात डीजे उदयच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि ज्यावेळेला दुसऱ्या षटकात सुरुवात होईल पुन्हा एकदा येणार आहोत नागपूर चषक 2025च्या दिशेने. कम ऑन डीजे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. चांगली सुरुवात, बिनबाद नाबाद जिंदाबाद. 10 धावसंख्येत फटकावरती लागले गेले. टीम स्वर्गराज आम्ही रिक्वेस्ट करतोय तुमचा 12th मॅन पाठवून द्या. टीम स्वर्गराज 11 या संघाला आम्ही विनंती करतोय जर आपला 12th मॅन असेल या ठिकाणी तर लगेच आपण पाठवायचं आहे. मला वाटतं प्लेयर ऑप्शनमध्ये प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू गेलेत, 13 खेळाडू गेलेत म्हणजेच 1 खेळाडू तुमच्याकडे शिल्लक असेल आणि त्याच खेळाडूंना आम्ही विनंती करतोय आपण या. चला बॉलर तयार होतील, बॉलिंग टाकतील, नो डाऊट अबाउट इट.
वेल्थमॅन आमच्यापर्यंत देखील पोहोचले जातीलच थोडाच वेळात. अराउंड विकेटने एवढा सुरेख फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर पहिल्याच बॉलवरती फलंदाज प्रितेश यांना आपण जरूर बघतायत. 5 बॉलमध्ये 10 धावा जुऱ्या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. अराउंड विकेटने फुलटच बॉल होता. चांगला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये कुठेतरी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर एक धाव चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केली गेली आणि या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 12 धावा या धावफटकावरती. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खाली राहिला, थोडासा खाली राहिला. टप्पा अगदी तितकासा जर पाहिला गेला तर उचलही घेणार नव्हता. थोडासा टप्पा खाली राहिला आणि त्याच कारण जर पाहिलं गेलं तर सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता केली जाते मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी वापसी केली या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. राईट टर्म अराउंड विकेटने खोलात टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. विकेट जाण्याची शक्यता याही वेळेला आहे परंतु नाही. विकेटची पडझड कमीत कमी आता मात्र करावी लागेल कारण की सुरुवात तर चांगली झालेली आहे. जर विकेट जातील तर दबाव प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती राहील. ईस्ट और बेस्ट नागपूर ट्रॉफी इज अ बेस्ट हे असं संपूर्ण चित्र आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा. ही टॅग लाईन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत. अराउंड विकेटने मागे खेळलाय. बॉल जर खालती आला तर धावा मिळतील. बॉल नाही येणार खालती. बॉल चाललाय मागे आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतायत. 1.5 बॉल फेकून झालेत. मंगलदास घरत यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. मराठी दिनाच्या त्याचबरोबर समालोचन असेल संपूर्ण क्रीडा स्पर्धा आहे यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा मंगलदास घरत यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. मॅनफॉर्म सपाळे त्या विभागातील ते एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटपटू आहेत. क्रिकेटचे एक दर्दी शोकिंग म्हणून आपण त्याला सातत्याने पाहिले गेले. ॲस्टेल यांना आपण बघताय 4 बॉलमध्ये आतापर्यंत ॲस्टेलच्या बॅटमधून 2 धावा येताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या 13. षटक क्रमांक दुसऱ्यातील हा शेवटचा अंतिम बॉल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन थोडीशी खराब होती. पंचाने हेच पाहिलं गेलं आणि येस पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. विशालजी नाईक सर दुसऱ्याबद्दल अशोकजी राऊत सर कौतुक करावं लागेल या पंचांचं देखील. आतापर्यंत एकही निर्णय चुकीचा दिला नाही. ॲक्युरेट निर्णय हे आपण सातत्याने पाहिले त्या पंचांच्या माध्यमातून. अराउंड विकेटने जबरदस्त प्रहार केल्या बॉलला. थेट पाठवले मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करणारा हा उत्तुंग भव्य दिव्य नागपूर टॉपीतील षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबतो डीजे. 1च मिनिट थांबतो. 20 धावा झाल्यात. लक्षात ठेवा 20 धावा 2 षटक. कमॉन डीजे. थँक्यू. दोनच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावर जाऊन पोहोचतायत. त्यामध्ये 20च्या घरामध्ये 10ची सरासरी मेंटेन ठेवले. इथे जबरदस्त जसा टाकला तसाच पाठवला. डीप विकेटला क्लिअर करणारा षटकार.
जबरदस्त टायमिंग साधलं गेलं. प्रितेश यांना आपण जरूर बघतायत, एक हँडसम क्रिकेटर आणि या परिसरामध्ये आकाश तारेकर या नावाने देखील फार मोठी प्रसिद्धी या खेळाडूंना मिळाले गेले. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता या ठिकाणी, परंतु एक धाव तर लेग बाईच्या माध्यमातून जरूर प्राप्त केली जाते. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 27 धावा या धाव फटकावरती. टेनिस बॉल क्रिकेट आज जर पाहिलं तर प्रत्येकांना आवडणारे क्रिकेट झाले आणि खरोखर जर पाहिलं तर एकगवेकच्या क्रिकेटपासून प्रत्येकांना वेळ लावून सोडले आहे टेनिस बॉलने. शॉर्ट बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु येस या ठिकाणी जर पाहिलं तर लगेच पंच विशाल नाईक सरांकडे जर पाहिलं गेलं तर इशारा करतात, बॅटला बॉल लागलाय. ॲक्युरेट डिसिजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले गेले. 3 चेंडू फेकून झाले. 3 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे अजय हरण्या या गोलंदाजाने. फुटस बॉल मिस करत असताना परंतु लाईन थोडीशी मिस केले. लेग स्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केला गेला आहे एक्स्ट्राच्या माध्यमातून. आणि जर पाहिलं गेलं तर जी बॅटिंग करणारी टीम आहे, अगदी जर पाहिलं गेलं तर मथुरेकर 11 आपण समोर जो डगआउट बघतायत तिथून त्यांच्यासाठी टाळ्या भरपूर प्रमाणात येत आहे, म्हणजे त्यांचे समर्थक फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यस त्या ठिकाणी आमच्याकडे इशारा देखील आलेला आहे. खोलबटाब्याचा बॉल आहे, ऑन साइडला बॉलला वडवले गेले, बॉल चालला लॉंग ऑनला, क्लिअर करणारा नशिबाचा चौकार, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिले आणि हे पास सेलिब्रेशन झाले मैदानाच्या आतमध्ये. आलाय चौकार. थँक्यू डीजे. अति काही संकटात नाही आणि तसंच काहीतरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या 32. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल निघून चाललाय लॉंगवरला. आता मात्र तेच क्षेत्ररक्षक येत आहेत, मला वाटतं टीमचे कॅप्टन होते पहिल्या मॅचमध्ये, आणि दुसऱ्या मॅचमध्ये ज्यावेळेला कॅप्टन नव्हते त्यावेळेला त्यांनी सर्वात चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र या मॅचमध्ये थोडीशी चुकीची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झालेली आहे. 12 बॉलमध्ये 22 धावा वैयक्तिक प्रीतीच्या बॅटमधून आल्यात. एखादं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? आता मात्र प्रत्येकांना असं वाटतंय एखादा तरी अर्धशतक या नागपूर चषकामध्ये व्हावं आणि प्रितेश आता मात्र त्याच अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. आतापर्यंत 12 मध्ये 22 त्याने केले आहेत. संघाची टीमची टोटल 33. हो अपील केली गेली त्या ठिकाणी, परंतु 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफटकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना मथुरेकर 11 या संघाला आपण जरूर बघतायत. कम ऑन डीजे. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत, पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. यस पुन्हा एकदा वेलकम बॅक. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 34 धावा. प्रितेश ऑन स्ट्राईक. 12 मध्ये 22 त्याने केले आतापर्यंत. प्रितेशला अशा चेंडू जर टाकाल तर तो मैदानाच्या बाहेर पाठवेल, परंतु लेग स्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केल्या गेल्या. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. जेव्हापर्यंत आम्ही म्हणत नाही आहे व्हाईट बॉल किंवा नो बॉल किंवा षटकार, तोपर्यंत पंच देखील आमच्यापर्यंत पाहतच राहतात. ही चांगली एक पंचाची भूमिका राहिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. विकेटने मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु ऑन साइडला बॉल निघून जाईल. बॅकपास करण्याला एकदा कंप्लीट केलेला आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे आणि एकाच धावावरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. 36 धावा धावफटकावरती.
टाकलेला बॉल होता, ऑफसाईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट करत असताना या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्यात आता मात्र भर होईल आणि धावसंख्या धावफटकावरती 37 विदाउट लॉस. प्रितेशच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील का? ओ फटका आलाय, फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचताय, धावता झेल कंप्लीट केलाय. जबरदस्त कॅच ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. अजयला आपण पाहिलं गेलं, सुपर कॅच अँड ब्रिलियंट कॅच पाहायला मिळाली. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये मथुरेकर 11 संघाला परतावं लागेल. प्रितेश बॅक टू दी पॅव्हिलियन, परंतु प्रितेशने 14 बॉल मध्ये 23 धावा केल्यात. क्या बात आहे, चांगली सुरुवात. सुंदर संगीत, अगदी कोळी बांधवांवरती आधारित संगीत आपण जरूर बघतायत. पारंपरिक व्यवसाय जर पाहिले तर मच्छीमार आणि खरोखरच आज त्यांच्याच परिसरामध्ये आपण ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा बघतायत. पहिलाच बॉल वेगाने प्रत्युत्तर द्यायचं होतं. मिस्टर गौरव आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच बॉल या ठिकाणी जर पाहिले गेले तरी एक सिंगल जरूर कंप्लीट केलेली आहे. एक सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3.4 चेंडू फेकून झालेले आहेत. फुलटॉस बॉल प्रहार केलाय, फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. आणखीन एक प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळेल. परतावं लागेल फलंदाजाला डगआउटच्या दिशेने. दुसरा धक्का, धक्क्यावरती धक्के मैदानाच्या आतमध्ये लागतायत मथुरेकर 11 टीमला. वन साइड हिरो आता तशी बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. रॉगर आलेत, रॉगरने आता टायगर साठी बॅटिंग करावी लागेल. रॉजर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 38 धावा धावफटकावरती 2 गडी बाद. शेवटचा अंतिम बॉल या चौथ्या षटकातील. वरती विकेटने वेगाने टाकलेला बॉल होता, सर्व विकेट किपरला देखील बीट केलं. वेग तर भन्नाट होता. अशा रीतीने 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत. 2 गडी बाद, 38 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मथुरेकर 11 या संघाला आपण सुरू बघतायत. थँक्यू डिझाय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. अभिदान ऑल टीमच्या माध्यमातून जी मेहनत घेतली गेली, कौतुक करेन मी संपूर्ण आयोजन समितीचं. एवढं मोठं स्पर्धेचं आयोजन, कॉमेंटरी असतील, अंपायर असतील, लाईव्हची व्यवस्था, तिथून जर पाहिलं तर हे मंडप आपण बघतायत, याच्यात अफाट मेहनत राहिली अभिदायांची आणि त्याचं कौतुक असावं लागेल. कारण की प्रत्येक शात जर पाहिलं तर हे सर्व करणं खाऊ काम नाही, पण ते देखील करून दाखवलेलं आहे.
ग्रेट पर्सन म्हणून आपण सातत्याने पाहिलं सलग 5वं वर्ष या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आपल्या जरूर पाहायला मिळते. 39 धावा फटकावरती. इथे फुल टॉस बॉल आहे, हवेत खेळलाय बॉल, फटका फसलाय, टायमिंग जोडू शकले नाही आहेत आणि अशा रीतीने जर पाहिजे तर आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बात. थँक्यू डीजे. सुंदर संगीत आपण ऐकलात. ते संपूर्ण आयोजकांवरती आधारित संगीत असावं. दोस्ती दुनियेतील संपूर्ण राजा माणसं आणि नागपूर ट्रॉफीचं देखील आयोजन आपण त्याच्या माध्यमातून जरूर बघतायत. 39 धावा फटकावरती 3 गडी बाद, 4.2 चेंडू फेकून झालेत. या षटकामध्ये आहे ना रोस्टन पाटील काय कमबॅक करून दिलंय जबरदस्तरित्या आपण बघतायत. वरती विकेटने पुन्हा एकदा फुलटस बॉल होता, वेगवान 30 तरा चेंडू पाहायला मिळाला आणि यस विकेट जाण्याची देखील शक्यता होती, परंतु खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव ही कंप्लीट केलेली आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 40 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, थोडासा खाली होता आणि अशा रीतीने जर पाहिले तर पंचांचा बोट आकाशामध्ये गेलाय, परंतु येस अशोकजी राऊत सरांचे इशारा आला व्हाईट बॉल. ही तीक्ष्ण नजर आहे पंचांची आमच्या. विकेट जाईल परंतु व्हाईट बॉल, 1 धाव अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते. थँक्यू डीजे. व्हाईट बॉल आणि त्यामध्ये विकेट आपण सुरू बघतायत. 41 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 4.3 बॉल फेकून झालेत. रॉस्टन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत आणि आता मात्र करुणेश हे स्ट्राईक एंड वरती असतील. नॉस्टेक एंडला आपण गॅटिंग एंड आपण जरूर पाहतायत. भरपूर प्रेक्षक वर्ग या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला वळायला गेलेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल, कारण की प्रेक्षकांविना एखादी स्पर्धा अधुरी असते आणि खरोखरच याच प्रेक्षकांनी या स्पर्धेला जर पाहिलं गेलं तर चांगली वाव दिलेली आहे आणि त्याच कारणास्तव नेहमीच हे कोळी ब्रदर्स यांच्या माध्यमातून नागपूर चषकाचं आयोजन करतं. 5वं वर्ष आहे सलगचं. ओव्हर दी विकेटने फटका इथे पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोचतील का तर नाही. हवेच्या वेगावरती स्वार होत असताना सरळ चेंडूने गाठले सीमारेषा. षटकार. फुलटस बॉल, नो बॉल पंचाच्या माध्यमातून जरूर घोषित केला. ज्या ज्या वेळेला षटकार येतोय, ज्या ज्या वेळेला चौकार येतोय, ज्या ज्या वेळेला व्हाईट बॉल, ज्या ज्या वेळेला नो बॉल, त्यावेळेला जो समोर मांडव आहे त्यामधून जोराने टाळ्या वाजताना दिसत आहेत. हे अगदी जर पाहिलं गेलं तर असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या संघाला चेअरअप करतो आपल्या गावातील, त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स लेवल देखील हाय होतो. फ्री हिट एक मुक्त फटका खेळण्याची संधी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. खराब गोलंदाजी पहिल्या 2 चेंडू चांगले होते, त्यानंतर थोडीशी खराब गोलंदाजी राहिले गेले. फ्री हिट त्यावरती जर पाहिलं तर काम फिट केलंय. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आलाय गॅटिंगच्या बॅट मधून. षटकार.
क्लास गॅटिंगचा दिसला, षटका ठोकला फ्री हिटच्या बॉलवरती. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, त्यावरती आक्रमण आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करता. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीसे. टॉप फिनिश नाही तर क्लास फिनिश केला आहे. जबरदस्त टायमिंग साधलं गेलं. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि तिथून जर पाहिलं गेलं तर पहिल्या डावाचा खेळ गंभीर झालाय. 61 धावा धावफटकावरती 4 गडी बाद आपण जरूर बघतायत. करावे लागतील 62 धावा. जबरदस्त कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून राहिली गेली. परंतु इथून देखील पहिल्या डावाचा खेळ आपण पाहिलाय. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, परंतु दुसरी बाजू देखील पडताना तितकी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की स्वर्गराज संघ आहे एक बलाढ्य संघ म्हणून या संपूर्ण मालिकेमध्ये त्याला पाहिलं गेलं. अजय असतील आणि संपूर्ण टीम आज चांगला खेळताना करावं लागेल ही जर मॅच जिंकायची असेल तर. व्हॅलेंटाईन मिरची मॅच आनंद घेत असताना सुंदर समालोचक म्हणून आपण त्यांना जरूर बघतायत. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये आपण त्याचा आवाज जोर घोळ आवाज ऐकणार आहात. प्रत्येकाचे आवडते समालोचक. हे पहा प्रेक्षक दाखवले जातात. याच प्रेक्षकांमुळे ही स्पर्धा आज 5व्या पर्वामध्ये देखील जर पाहिलं तर यशस्वीरित्या होऊ शकते. हा पहा डगआउट दाखवला जातो समोर जो जल्लोष आला होता षटकार चौकारांसाठी आणि मला वाटते ग्रीन टी शर्ट आहेत प्रत्येकाकडे आणि यांनीच फार मोठा जल्लोष आजच्या दिवसात केलेला आहे. हे संपूर्ण प्रेक्षक राजे दाखवले जात आहेत, त्यांचे खूप खूप आभारी आहोत. एक विशेष सूचना, प्रशांत बोटीचे बागी इकडे जे कोणी असतील त्यांच्या नाखवाचा आता फोन आहे झेमी नाखवाचा की बोटीजवळ काम घेतलंय, काहीतरी मशीनचं काम चालू आहे आणि त्यांना बोटीवर कामासाठी बोलावलंय. धन्यवाद. प्रशांत बोटीचे बागी नाखवाने बोलावलंय, इथे फोन आलाय म्हणजे नाखवाना हे बरं आहे, बरं सुचते. कॉमेंटेड बॉक्समध्ये फोन करायला हरकत नाही, तशी कशी तरी सोय ठेवले नाखवाच्या आयोजकांनी. पुन्हा एकदा सूचना की प्रशांत बोटीचे बागी जे कोणीकडे उपस्थित असतील त्यांनी नाखवाच्या आदेशानुसार सूचनेनुसार आपल्या बोटीवर जायचं आहे. धन्यवाद. रोहित.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चौथा दिवस आहे नागपूर ट्रॉफी 20-25चा क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट प्रत्येक काना आवडणे ही हवी वाटणारी क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची क्रीडा स्पर्धा जर पाहिले गेले तर नागपूर चषक 2025 आपण जरूर बघतायत. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. गेल्या मॅचमध्ये जॅक्सनने जी बॅटिंग केली प्रत्येकांना आवडली. 6 मध्ये 24 करून जॅक्सन आउट झाला. पहिलाच बॉल जॅक्सनच्या विरोधात लेग स्टिक सोडणारा बॉल आहे आणि या मॅचमध्ये प्रितेशने जी बॅटिंग केली ती मात्र वाक्यानं जोगी राहील. कारण की पहिल्या डावात प्रितेशने जवळपास 23 धावा केल्या गेल्या, त्यामुळे 2 षटकार 1 चौकार राहिल्या गेल्यात. पुन्हा एकदा जर पाहिलं तर लाईन खराब, लेंथ खराब. याही वेळेला व्हाईट बॉल पंचाचा इशारा येताना दिसतोय. 1+1 2 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3च्या घरामध्ये. थोडासा खाली राहिला आणि त्याच कारण सगळं विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. चेंडू फेकून झाला. आता मात्र पहिला इथे थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता, मागे निघून चालला. डिक्लेरेशन झोन. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 धावा या धावफटकावरती. 4 धावा धावफटकावरती जरूर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा प्रितेश तयार झालेत. ओव्हर दी विकेट हाफ ट्रॅकर त्याला केल्या पुल. बॉल झाल्या मैदानाच्या बाहेर. गुल आलाय अजय हरण्याच्या बॅट मधून. एक उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू फेकून झाले. धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत 10 धावा. पुन्हा एकदा अटॅक केलाय. क्षेत्ररक्षक आलेत. कॅच घेतला. क्या बात आहे. काय कॅच घेते. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. ॲस्ट्रलच्या माध्यमातून कॅच आणि पहिला धक्का अजय हरण्या बॅक टू दी पवेलियन. स्वराज 11 संघाला विकेट. थँक्यू डीजे. पुढे एकदा वेलकम बॅक. 10 धावसंख्या धावफटकावरती जरूर आपण बघतायत. एक गडी बाद. 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जरूर फेकून झाले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर एक जबरदस्त फलंदाज गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर आक्रमक रूप धारण केलं गेलं. पहिलाच बॉल सरळ टाकलाय, सरळ मारलाय, सरळ जाईल. लॉंग ऑफला क्लिअर होणार नाही आहे. विकेट जाईल. दुसरा टीम मैदानाच्या आतमध्ये स्वर्गराज 11 या संघाला
येस 5 चेंडू फेकून झाले 10 धावा धावफटकावरती सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले गेले आहेत. एक बेस्ट ऑलराऊंडर हॅट्रिकची संधी जरूर होती परंतु या ठिकाणी मागे निघून चाललाय बॉल बाईकच्या माध्यमातून एक धाव परंतु या षटकामध्ये प्रितेशने जी कमालीची गोलंदाजी केली आणि संघाला जर पाहिलं तर जो बॅकफुटला पहिल्या 2 चेंडूवरती होता तिथून 4 चेंडूमध्ये फ्रंटफुटला आणला 2 विकेट त्याने घेतल्या आहेत. 11 धावा 2 गडी बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय 11 ही धावसंख्या धावफटकावरती अगदी 2 विकेट गेलेत म्हणजे 24 मध्ये करायच्यात 51 परंतु अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जॅक्सन यांना आपण पाहू शकतात. जॅक्सन एक असे फलंदाज आहेत की गेल्या मॅचमध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. इथे पहिला बॉल फेस करत असताना जॅक्सनच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅटने सरळ चेंडूला फेकून दिले गेले 6 धावांकरिता ग्लोरियस टायमिंग नाखवा चषकातील दमदार षटकार. पहिला सांगितले जर जॅक्सन मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धावाया जर पाहिलं तर 2 ते 3 षटका 4 षटकामध्ये होऊ शकतात. ही ताकद बनली जॅक्सनची. पुन्हा एकदा आता जर पाहिलं तर डीप विकेटला बॉल क्लिअर होईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे अभिवादन करता जॅक्सनच्या बॅट मधून आला एक भव्य दिव्य उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग सादर राहणीमान आणि उच्च विचार असलेल्या जॅक्सन यांना आपण जरूर बघतायत. 4 बॉलमध्ये 13 धावा जॅक्सनच्या बॅटमधून एक विस्फोटक फलंदाजी आपण सुरू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 23 ही धावसंख्या धावफटकावरती 2 गडी बाद 2 गडी गेल्यानंतर काय कमबॅक केलं 22 मध्ये 39 पाहिजे इथून देखील. आणखीन एक कडक फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा पार आलाय जॅक्सनच्या बॅट मधून सलगच्या 3 बॉल वरती 3 षटकार. क्या बात है. थँक्यू डीजे. हा पहिला षटकार होता जो वेगाने टाकला होता तेवढंच चांगलं वेगाने प्रत्युत्तर दिलं जॅक्सनच्या बॅटमधून जो षटकार आला आणि तिथून जर पाहिले गेले तर या पुढचा बॉल आपण बघतायत ओव्हर द विकेटने समोर टाकला होता. आडव्या बॅटचा वापर केला गेला डीप विकेटला तो षटकार ठोकला आणि त्यानंतरचा हा सलगचा तिसरा षटकार आपण बघतायत. पुन्हा एकदा हवेत बडवलेला कॅच जर झाली तर मॅच मध्ये पलटवार कॅच घेतले आयवानने मॅच मध्ये आलेत. सेलिब्रेशन होईल मैदानाच्या आतमध्ये कारण की मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळताना दिसते. जॅक्सन बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. जॅक्सन साठी टाळ्या वाजवायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 19 धावा ज्याने केल्या. यस अविदा कुठे आहेत.
1.4 चेंडू फेकून झालेत 29 धावा. ब्राझील इतूर थोडेसे मागे ठरले गेले. 4 बॉलमध्ये 18 धावा. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार मारण्याचा विक्रम जॅक्सनच्या नावावरती राहिल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील. विजय पाटील पहिला बॉल फेस करत असताना ऑनसाइडला बॉल वडवले गेले. डीप विकेटला बॉल निघून चालले. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न विजयच्या माध्यमात राहिला गेला आणि एका धावेवरती या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सॅटिस्फाय देखील व्हावं लागेल. कोहली ब्रॉस आणि संपूर्ण टीमची मेहनत. आज जर पाहिलं तर प्रत्येकाचं आवडतं आयोजन असावं हे, कारण की या परिसरामध्ये अशा प्रकारचं आयोजन फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. परंतु आज या कोहली चषकाने, या नाखवा चषकाने करून दाखवलेलं आहे. अराउंड विकेटने वेगवान तेज तरार. थोडासा समोर ठेवला गेला बॉल. तिथून जर पाहिलं तर अफलातून वळण घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 30 धावा धाफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 62चं आव्हान आहे, म्हणजेच येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 18 चेंडू आणि 32 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाखवा चषक 2025. आम्ही आता गेलो, लगेच आलो. 18 मध्ये 32. थँक्यू डीजे. प्रत्येकांचा ट्रेंड येतो आणि खरोखर जर पाहिलं गेलं तर प्रत्येक नवनवीन गाण्यांचे 10-15 1 महिना 2 महिना ट्रेंड चालू असतो. त्यानंतर लगेच नवीन गाणे येतं. तसं क्रिकेटपटूंचं देखील असते. थोडा दिवस एखादा खेळाडू फॉर्ममध्ये असतो, त्यानंतर फॉर्ममधून निघून जातो. पुन्हा एकदा नवीन खेळाडू फॉर्ममध्ये येताना दिसतो. विजय पाटील कट करायचा प्रयत्न जरूर केला गेला. या ठिकाणी बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. थोड्या स्थळाच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल. एक धाव ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 31, म्हणजेच अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या करायच्यात. 13 मध्ये तुम्ही 31 केल्यात, 3 गडी गमवलेत. आता मात्र 17 मध्ये 31 तुम्हाला करायचे. 4 बॉल तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील. इथे फटका हवेत केलाय, मिसटायमिंग झालाय. डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा ऐवान धावतायत. कॅच ड्रॉप. यापूर्वी आपण पाहिलं तर जॅक्सनची फार मोठी विकेट होती आणि ती कॅच मला तर वाटतं ऐवानने वेगवान घेतली. आयवनला माहित होतं ती जर कॅच सोडली तर कदाचित जॅक्सन 4 षटकांमध्ये मॅच फिनिश करू शकतायत. परंतु ती कॅच घेतली, परंतु ही कॅच सुटली गेली. आयवनने प्रयत्न केलेत, असं नाही आहे की त्याने प्रयत्न नाही केलेत. आयवनने प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी ठरले गेले. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल ती म्हणजेच 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून 33 धाव. उभरती विकेटने चांगला फटका या ठिकाणी केलाय. 2 क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जातील. फिल्डिंग चांगली झाली. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉलला अडवलं जाईल, फेकी होईल. तत्पूर्वी जर पाहिजे तर 1 धाव कंप्लीट केली जाईल. 34 धावा धावफटकावरती. 3 गडी बाद 2.3 चेंडू फेकून झालेले आहेत. म्हणजेच काय तर 15 बॉलमध्ये 28 धावा करायच्या आहेत. तिथून देखील 1-2 मोठे फटके आले तर नो डाऊट अबाउट इट बॅटिंग करणारी टीम वर्चस्व राहील. 1-2 विकेट आले, इथून बॉलिंग करणारी टीम फटका हवेत आहे. विकेट येईल का, तर मॅच सोडलाय की कॅच सोडलाय, आता हे प्रश्नचिन्ह उभं राहतील. येणारे काही क्षण तुमच्या समोर येतील. आलाय नशिबाचा एक चौका. अशा क्रुशल मुवमेंटला तुम्ही ज्या ज्या वेळेला कॅच टाकता, तुमच्या गावातील जे समर्थक उपस्थित होतात, जे खेळाडू खेळतात, त्यांचं खच्चीकरण थोडंफार केलं जातं. आणि ते दृश्य ज्या वेळेला कॅच सुटली, प्रत्येकाच्या डोक्यावरती हात गेले. कुठेतरी आता मॅच देखील सुटताना दिसेल. परंतु क्रिकेट आहे. 14 मध्ये 24चं समीकरण 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. असे जर कॅच सोडायला लागले अशा मोमेंटला, आणि मग आपल्या हाताला आखे बांधायला लागले, चिमोरी पकडायचे आखे असतात ते घालून कॅच पडायला लागेल आणि पंचाकडून तसं नियम करून घ्यायला लागेल. तुषार चांगला उल्लेख. यावेळेला स्टेप आउट झाले आणि अशा रीतीने जर पाहिले तर विजय पाटील यांच्या खेळीला पूर्णविराम. येस, विकेट गॉन.
ॲक्युरेट पंचांचं लक्ष होतं. थोडेसे विजय समोर गेले, स्टंपला बॉल लागला, पाय मागे टेकवण्याच्या नादामध्ये त्या अगोदर यष्टांवरती बॉल लागलाय आणि विकेट जात असताना विजय पाटील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आता लास्ट चांगल्या मोमेंटला मॅच सुरू आहे. करो या मरो, याच्यातून जो हरेल तो बाद होईल आणि जिंकेल तो क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्य फेरीत खेळेल. आणि अशा मोमेंटला काही बक्षिसांचा आता वर्षा होत आहे. जर आयवन नाथो यांनी कॅच घेतला तर त्याला 500 रुपये मिळतील आणि गौरव पावकरने जरी कॅच घेतला तरी त्यालाही 500 रुपये मिळतील. ब्लॅक हाऊस तर्फे, ब्लॅक हाऊस. धन्यवाद. ना आजच्या सकाळ सत्रापासून ब्लॅक हाऊस हे जी टीम आहे किंवा एक ग्रुप असेल त्यांच्या माध्यमातून फार मोठे कॅश प्राइज लावले गेले. कोणासाठी 500 तर कोणासाठी 1000 असे कॅश प्राइज आपण सकाळ सत्रापासून पाहतोय. त्यांचं कौतुक असेल कारण की त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रत्येकानं प्रोत्साहित केले जाते. ही एक जमेची बाजू आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता मात्र मॅचचं समीकरण 12 बॉल 24 हे पा JTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते. एक अतिशय उत्तम दर्जाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहेत. नागपूर चषक 2025 38 धावा धावफटक्यावरती 4 गडी बाद. 12-24 एक छोटासा डीजे ब्रेक येणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. 12 बॉल 24 करायच्यात, 38 झाल्यात. 18 मध्ये 38 केल्या तर तुम्हाला 12 मध्ये 24 करावे लागतील. क्रिकेटचा रूल काय आहे तर सिंगल डबलला फोकस जर केला तर या धावा होऊ शकतात. सलामीला आलेला बॅटर प्रेम यांना आपण जरूर बघतायत. प्रेम डांबर आहे स्ट्राईक एंडवरती. पहिला बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत असताना बॉल चालला मागे. अगदी जर पाहिलं गेलं तर एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 39 धावा. भरपूर प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही आभारी आहोत. आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ऐवा स्टेडियमवरती, ऐवा क्रिकेट ग्राउंडवरती आपण उपस्थित झालात. अकरा बॉल 23 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक राहील 11-23. अराउंड विकेटने फटका इथे चांगला फटका विथ द टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. व्यवस्थित टायमिंग झालेलं नव्हतं आणि त्याच कारणास्तव लॉंग ऑफला क्लिअर करू शकले नाही आहेत. विकेट जात असताना परतावं लागेल फलंदाजाला डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे. 3.2 चेंडू फेकून झालेले आहेत. 39 धावा, 5 गडी बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत याकोब यांना आपण जरूर बघतायत. याकोब बाट्या आता जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल त्यांना देखील. 10 बॉल मध्ये 23 करायची आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण मॅच नॉकआउट सामन्याचा आपण जरूर आनंद घेतात प्रेक्षक हो. अराउंड विकेटने या ठिकाणी जर पाहिले गेले तर ऑप्स्टिक्सचा भरपूर बाहेर बॉल होता. व्हाईट बॉल पंचाचा इशारा आलाय आणि अशा रीतीने जर पाहिले तर एक धावांतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या टीमची टोटल आता मात्र धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे 40 धावा धावफटकावरती, 40 रन्स. 10 मध्ये 22. या षटकामध्ये जर सिक्सर मारला याकोबने तर ग्लेन बॅटाकडून 500 रुपयाचं बक्षीस
कॅश प्राइज आहे. आणि बॅटची कडा घेत असताना बॉल मागे, आणि जर मॅच जिंकवली याकोब पठाणी तर त्याला ए स्टार कडून 5,000चं नगद बक्षीस. धन्यवाद. ए स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि आता मात्र हे जर कॅश प्राइज पटकवायचं असेल तर तुम्हाला षटकार ठोकावं लागतील, 10 मध्ये 22 करावे लागतील. अगदी जर पाहिले गेले तर बॅटची कडा घेत असताना बॉल मागे निघून जाईल. अशा रीतीने जर पाहिले तर 3 बॉल फेकून झालेत आणि आता मात्र 9 मध्ये करावे लागतील, त्यामध्ये 21 41 धावा आणि 9 मध्ये 21 करावे लागतील. हे 3 बॉल आहे ना फार महत्वाचे आहेत या मॅच वरती. जर आपल्याला पकड निर्माण करायची असेल तरी 3 बॉल फार महत्वाची. फुल लेनचा बॉल ऑन साइडला बॉल निघून चाललाय, चांगला फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पाहता पाहता जर पाहिलं तर याही बॉलवरती एक कम्प्लीट गेला. टाळ्यांचा कडका होतोय कारण की ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येईल, ज्या ज्या वेळेला जर पाहिलं तर सिंगल येईल, त्या वेळेला डॉट बॉल विकेट येईल, त्या वेळेला जर पाहिलं तर टाळ्या शिट्ट्या वाजताना दिसतील. परंतु ज्या ज्या वेळेला षटकार येईल त्या वेळेला बॅटिंग टीम देखील सांगेल आम्हाला देखील मॅच जिंकायची आहे. 8 बॉल मध्ये याकोब पठाणी जर 2 षटकार मारले तर ईस्टर आणि नेव्हिल कडून 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. 8-20 मॅचचं समीकरण आपण पाहत आहेत. इथे काहीतरी प्रयत्न केले होते आणि प्रयत्न त्या ठिकाणी केले जरूर. यष्टीरक्षकाचं कौतुक करेन मी, प्रयत्नार्थिक परमेश्वर. परंतु त्या ठिकाणी थोडेसे ते डासपडले गेले आणि त्याच कारण पाहिले तर बॉल हातातून निसटला गेला. हे पहा ॲक्शन रिप्ले आपण बघतायत, थोडंसं मागे राहिले आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली. समीश मोरे यांना आपण बघताय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. 7 चेंडू आता 20 धावे समीकरण. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 4च्या षटकातील. बॉलर तयार, स्ट्रायकर वरती बॅटर तयार झालेत. अराउंड विकेटने हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, उंच हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी टिपलाय झेल. जल्लोष आहे या टीमचा, त्या संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय मथुरेकर 11. पहा डकआउट खूप झाला, विकेट आले मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 20चं समीकरण. थँक्यू डिझे. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. येणारे बॉल असेल 6 बॉल मध्ये करायचे 20. 24 मध्ये तुम्ही 42 केल्यात, 6 विकेट तुम्ही गमावलेत. आता येणारे 6 बॉल आणि करायचे 20 धावा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नंबर 5चं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. आस्टल पहिला बॉल फुलटोस, त्यावरती केले आक्रमण. क्षेत्ररक्षक होते, प्रेक्षक बनून राहिलेत. बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 6. या मॅचची हवा काढणारा फटका पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. षटकार. थँक्यू डीजे. 1 मिनिट. जरा हा सामना जिंकला स्वर्गराज 11ने तर सिमोन बतखाण्याकडून 1,000 रुपयाचं नकद पारितोषिक इकडे मिळेल. भरपूर कॅश पेड लावले गेलेत आणि त्याच कारणाचं पाहिले तर विजयाच्या वाटचाल करताना दिसतात. आता मात्र षटकार आला. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 5 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. हे सध्या मात्र काहीतरी करण्याचा प्रयत्न ऐवण्याच्या माध्यमात राहिला गेलाय. मला वाटतं सिलिमोड आपला आता जाऊन उभे राहतील. कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशर आणण्याचं काम ऐवान यांच्या माध्यमातून केलं जाईल. भरपूर वर्षांचा अनुभव आहे ऐवानकडे आणि त्याच कारणास्तव आता मात्र त्यांना माहीत आहे काय इथून रणनीती आखायला हवी, काय सिच्युएशनला आपण कशा रीतीने आपण खेळणं गरजेचं आहे हे भरपूर वर्ष जाणलंय.
आज 40+1 आहेत, परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त क्रिकेट राहिले गेले त्यांच्या माध्यमातून. प्रेशर आले फलंदाजावर. रोमी भजन यांना प्रत्येक कॅचला 500 रुपयाचं नकद इनाम देण्यात येईल ब्लॅक हाऊस तर्फे. धन्यवाद. ब्लॅक हाऊस अगदी जर पाहिलं तर नाव नाही आहे, तर ब्रँड बनलं गेलं ते म्हणजे ब्लॅक हाऊस ग्रुपचं. जबरदस्त ग्रुप आहे त्यांचा आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर क्रॅश पेन लावण्यात आले. तो ग्रुप देखील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील वेलकम करतो आम्ही. इथे फटका हवेत आहे, प्रेशर होतं, लॉंग ऑफला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक येतील, कॅच घेतलाय आणि जल्लोष पहा मैदानाच्या आतमध्ये. विकेट जाईल असं वाटतं. फायनलची मॅच सुरू आहे नागपूर चषकाची, ज्याप्रमाणे जल्लोष होतोय. विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 48 धावा फटक्यावरती 7 गडी बाद आपल्या सुरू पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 14 धावा हे मॅचचं समीकरण. 4 मध्ये 14. थोडासा खाली राहिला, अपील झाली, बॅटची लागले कडा, विकेट किपरचा सहारा आल्या पावली, फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या इशेने. बॅटची कडा आणि विकेट, फलंदाज आणखीन एक बाद. थँक्यू डीके. थँक्यू. मथुरेकर 11 जर हा सामना जिंकला तर ब्लॅक हाऊस तर्फे प्रत्येक खेळाडूला नकद 50 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. मात्र 50 रुपयामध्ये एकेकाला पिझ्झा तरी येईल का? 750 एक पिझ्झा घेऊ. धन्यवाद. 3 मध्ये 11, 3 मध्ये 14 पाहिजे. 3 बॉल 14. मॅच इज ऑन. ओहो, काय घडले बॉल, वाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर आणि येस 1 बाउन्स आहे. 1+1 2 धावा असते का पंच? येस 1+1 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतीलच. आणि आत्ता मात्र येणारे चेंडू असतील 3. 12 धावेंचं समीकरण. एक षटका जर आला या मॅच मध्ये तर मॅच बघण्यासाठी आणखी मजा येणार आहे. 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आणि आता बघूया कोणाचे 3-13 वाजतायत ते. येस एकच धाव असेल म्हणजे 3 बॉल 13चं समीकरण. इथे फटका हवेत आहे. पुन्हा एकदा जर पाहिजे मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. आणखी एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक गौरवच्या माध्यमातून एक चांगला झेल आणि यापूर्वी जर पाहिलं तर गौरवने चौकार सोडला, परंतु बॅक टू बॅक 2 चांगले झेल घेतलेत आणि गौरव एक अफलातून क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जात आहेत. प्रत्येक कॅचला 500 रुपयाचं बक्षीस. अशा प्रकारे आता गौरव पावकर यांनी 2 कॅच घेतल्यामुळे त्याने आता 1000 रुपयाचं नकद पारितोषिक पटकावलं आहे. गौरव पावकर यांना 1000 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस तर्फे. ब्लॅक हाऊस टीम अगदी जर पाहिलं तर ब्लॅक हाऊस ग्रुप यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच नंतर आपण गौरवला देणार आहोत. गौरवचा गौरव या ठिकाणी करणार आहोत. कारण की ज्याप्रमाणे 2 त्याने कॅच पकडले गेले अफलातून आणि तिथूनच ते मॅच मध्ये आले. ऍक्शन रिप्ले JTC वर दाखवलं जाते ज्याप्रमाणे धावत आले आणि एक चांगला झेल घेतला गेला. अस्टल मस्त आनंद आपण जरूर पाहतायत. 4 चेंडू फेकून झालेत. हा बॉल जर षटकार आला तर मॅच मध्ये पुनरागमन केलं जाईल. या वेळेला दांडी गुल आणि हॅट्रिक देखील साध्य केलेली आहे. ॲस्टेलची जर गोलंदाजी आवडली असतील या महत्वपूर्ण मॅच मध्ये तर प्रत्येकाने ॲस्टेल साठी देखील टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या बात आहे ॲस्टेल, जबरदस्त.
आणि येस शर्यतीने जर पाहिलं गेलं तर ऑल आऊट देखील झालेला आहे, काही की 9 विकेट होते आणि 10वा विकेट ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला त्याची दांडी गोल झाली आणि अशा रीतीने ऑल आऊट ठरलेला हा मला वाटतं दुसरा संघ होता कालच्या. येस दुसरा संघ ठरला गेला आहे आणि चला या पुढचा मॅचचा टॉस आपण करून घेणार आहोत. पहा पहिला मॅच जो झाला होता आता मात्र तोच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मथुरेकर आणि त्यांच्या विपक्षात संघ पाहायला मिळेलच माही 11. चला सेकंड घेण्याचं प्लीज प्लीज 2 मिनिटं आतमध्ये थांबायचं आहे.